नमस्कार मंडळी, योगितास व्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आजच्या भागामध्ये आपण मॅटच्या रेडीमेड रांगोळ्या बघणार आहोत, ज्या वॉशेबल पण असतात आणि त्या असं दिसायला पण सुंदर आणि झटपट अशा ठेवायला, म्हणजे आटोपशीर अशा, आणि कोणाला रांगोळ्या येत नाही तर तुम्ही ह्या ठेवू शकता. तर बऱ्याच अशा आपल्या चॅनलवरती कमेंट होत्या की ताई उलनच्या रांगोळ्या कुठे मिळतील वगैरे. तर एक आपली महिला उद्योजिका आहे छोटीशी, ती घरातून व्यवसाय करते. तिची ही कला तिने व्यवसायात रूपांतर केलेलं आहे आणि सुरुवातच आहे. आणि छान होलसेलच्या भावामध्ये तुम्हाला या रांगोळ्या मिळणार आहेत. आणि उलन म्हणजे जी मिळते, ही जी लागते आपल्याला रांगोळीसाठी लोकर, ती सुद्धा तिच्याकडे उपलब्ध आहे. काय रेट आहेत काय नाही ते आजच्या भागामध्ये आपण कव्हर करणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात. तर आपल्यासोबत आहे जयश्री माने. नमस्कार. नमस्कार. आणि छान छान रांगोळ्या बनवल्यास आहे बघा, इथे सुंदर अशा सुबक रांगोळ्या तयार केलेल्या आहेत, तेच आपण बघणार आहोत. तर तुला एक असं आवड आली? मला म्हणजे सगळ्यात महत्वाची सुरुवातीला एक स्वतःसाठीच म्हणून मी सुरुवात केली होती, पण मला नंतर ह्यामध्ये खूप आवड निर्माण झाली का खरंच ही गरज आहे प्रत्येकाला, कारण प्रत्येकालाच ही जमतं रांगोळी असं नाही ना, म्हणून मी सुरुवात केली. बरं, तर सुंदर. मग शिकली का तुला स्वतःहून असं बघत? ऑनलाईन क्लास केलेला, पण मला जेवढं ऑनलाईन मध्ये जेवढं म्हणजे मिळालेलं शिकायला, तेवढं नंतर मी स्वतः प्रॅक्टिस खूप केली, त्यानंतर जमून गेलं. कुठल्याही गोष्टीमध्ये आपण शिकतो, गुरु हे शिकवतात, पण त्याच्यानंतर प्रॅक्टिसच गरजेची असते. पार्लरचा व्यवसाय असो, कुठलाही, शिलाई मशीन, जेवढी आपण प्रॅक्टिस करणार तेवढं ते तुला अजून सुचत जाणार आहे. आणि म्हणजे मला म्हणायचं, कोणत्याही गोष्टीचं अर्धवट नॉलेज घातलं जास्त, क्लास आणि प्रॉपर त्या गुरुकडून शिकणं जास्त. बरोबर आहे. आणि ते मी शिकले आणि हळूहळू मी स्वतःच करायला लागले. बरोबर. आणि काही जणी शिकून फक्त शिकायचं म्हणून शिकतात, पण त्याचं मग नंतर व्यवसायात रूपांतर तिला करायचंय आणि करतेच आहे. तरी साधारण किती तुला दिवसभरात असतात ऑर्डर्स? तरी भरपूर असतात. आतापर्यंत मी 500च्या वर ऑर्डर दिले, फक्त 1-2 महिन्याच्या अंतरावर. मी एकटी करते. बाळाला छोटं सांभाळ, छोट्या बेबीला सांभाळत, घर सांभाळत करू शकते. छान छान. भरपूर लेडीज करू शकतात. हो ना, सगळ्या जणी. तेच आपण बघणार आहोत. तर काय म्हणजे ह्याचे दर काय असतात? म्हणजे आपल्याला होलसेल रेट मध्ये आता ही 50 मध्ये रांगोळी भेटते, ही वाली छोटी, पण मोठी साईज असेल तर 100ला. 100ला. आता एक हे जोडे असतात ना, 80ला भेटणार. जे बाहेर आपल्याला 100ला भेटतात, आपण डिस्काउंट मध्ये देतो. बरं, हे 80 रुपयांना हे पाऊल आहे सुंदर अशी. तुम्ही अशी देवाराच्या समोर किंवा दारामध्ये लक्ष्मीपूजनला वगैरे मांडू शकता ना. तसं कोणाला नसेल तर कोणी असं पण ठेवू शकतं. ते 120 मध्ये भेटतात. हे 120 ला ना. रिझनेबल दर ठेवलेले. सगळे होलसेल रेट आहे. आणि हे काम बघा तुम्ही जवळून, असं किती फिनिशिंग छान आहे. म्हणजे करायचं म्हणून नाही, व्यवस्थितपणा, त्याला सुबकपणा पण आला पाहिजे की बघणाऱ्याला पण ते, आणि लगेच ओके पाहिजे. हो, प्रत्येक ह्याची म्हणजे निघणार नाही. मग हे वॉशेबल असतात? वॉशेबल असतात. आपण युज करू शकतो, नंतर जरी खराब झाला तर फक्त पाण्यात बुडवून, फक्त पाण्यात बुडवून ठेवायचे. तर बघा, अजून पण डिझाईन दाखव आम्हाला, काय काय केलेलं साठी मी रेडी केलेले असे. अरे वा, छान छान. त्याच्यासाठी मग हे किती आहे त्याचे दर? 30 रुपये आपल्याकडे होलसेल रेट मध्ये. 30 रुपयामध्ये 30 रुपयांची. आणि छान तिने दिवा ठेवलाय, त्याच्यामध्ये तुम्ही कॅन्डल ठेवू शकता. आणि वाणासाठी छान ताईने ऑप्शन ठेवलेले तुम्हाला. तर हिला म्हणजे आपल्याला हे असतो. वा, छान आहे बघा. छोटासा तो आपल्याला नजरेसाठी ठेवतो. छान, म्हणजे सुचत जातं. तर वाणासाठी तुम्हाला आता महिनाभरात आपली रथसप्तमी आणि हळदी कुंकू चालू आहे. आणि कोणाला तुम्हाला हवं असेल तर ताईला संपर्क करा. मी नंबर तो शेअर केलेला आहे. तर तुम्हाला बल्क ऑर्डर असेल तर हे बघा होलसेलच्या दरात. कारण आता एवढे एक्झिबिशन मी कव्हर करत असते, हे रेट कुठेच नाहीयेत. हो की नाही? क्वालिटी पण भेटते, फिनिशिंग पण. वा, काय सुरेख आहे. हे दिवाळीत खूप जास्त ऑर्डर गेली की रात्री खूप छान दिसतं, जेव्हा लाईट शाईन असते, त्या दिव्याची फ्लॅश पडलं खूप छान. वा, किती सुंदर रंगसंगती. म्हणजे हे रंग जुळवणं पण आलं पाहिजे. आपण कॉम्बिनेशन पण महत्वाचं आहे. म्हणजे ते आपल्या आतमध्ये असते ही कला, ती निघते बाहेर. आणि जसं करत जातो तसं मग ह्याला किती वाढू पण शकतो ना. खूप ह्याच्यापेक्षा मोठ्या पण साईज भेटतात. आणि छोट्या, म्हणजे घरात गृहप्रवेश करतात ना, तेव्हा नवरीची पावलं असतात किंवा एखाद्या बेबीला जेव्हा आतमध्ये एंट्री करतात तेव्हा तिचे आता ट्रेंड निघालाय तो, तर ते पावलांचे स्वागत आहे. स्वागत. इथं व्हाईट रुमाल ठेवल्यानंतर ते कव्हर होतात. म्हणजे प्रत्येक वेळी नवीन करायची गरज नाही.
तर छान कल्पना आहे. आणि आता हे सध्या ट्रेंडिंगला पण आहे की बाळ जेव्हा घरी येतं हॉस्पिटलमधून तेव्हा आई सोबत हेच पावलं वगैरे किंवा नवीन कमी वेळात नवरीची. लगेच आपण तयारी करू याची काय किंमत असणार आहे? ह्याची 400 रुपये आहे. मस्त. आणि याचं मोठं पण साईज मिळेल ना? साईज मध्ये फक्त आपण ही डिझाइन बघा, मग तुम्हाला जशी साईज हवी ना तर तुम्ही ताईला संपर्क करू शकताय. वा, खूप सुरेख. आणि हे ना आपलं मार्गशीर्ष महिन्यामध्ये वगैरे किंवा एखादी वास्तू शांती असते किंवा पूजा असते कशाची, तेव्हा ते चौरंग असतो, तर आपण ते चौरंग ठेवू शकतो अच्छा. आणि त्याच्या साईडने ही युज करू शकतो. बरं असं. बरं. किंवा कमळ आहे. केळवण असतं, बरेच प्रोग्राम असतात, चौरंगाचा युज होतो तिथं हे वापरलं बरं. जातं. म्हणजे चौरंगासन म्हणता येईल तुम्हाला. चौरंगासन बोलता येईल. सुरेख असं शुभ चिन्ह दिलेत आणि कमळाचं सुंदर डिझाईन आहे आणि छान मटेरियल वापरलेलं आहे. महाराष्ट्र संस्कृतीमध्ये जे कलर अट्रॅक्टिव्ह असतात तेच आहे, शुभ असतात. बरोबर. हे सगळे शुभ कलरच असतात. म्हणजे हिरवा असतो, लाल, एक गुलाबी असतो. तोच. बरोबर. आणि ही आपण लहान साईज मला बोलले ना ते याच्यामध्ये छोटी रांगोळी मोठी साईज बनवू शकतो. ही लहान साईज होती, मोठी. ही जात्यांसाठी पण वापरली जाते. अच्छा, खाणाबाई. तिथे वापरली जाते. बरं बरं. म्हणजे हे सगळं आता लग्नासराई चालू होणार आहे, तर खूप सुरेख अशी संकल्पना. आणि ना हॉलमध्ये पण असतात ना लग्न, तर तिथे अशा रांगोळ्या काढायला वेळ पण नसतो, जो तो स्वतःच्या ह्याच्यामध्ये असतो. तेव्हा हा पर्याय खूप छान असा आहे. झटपण ठेवा, घरी पण नेताना आरामात नेऊ शकतो. प्रत्येक वेळी युज करू शकतो आपण कोणत्याही ठिकाणी. कुठेही वापरू शकतो. म्हणजे ही तुम्ही दुसरीकडे जाताय तिथेही नेऊ शकताय. वा, काय सुरेख आहे. मोर पीसी मध्ये आहे थोडस मोरपंखी सारखं असं डिझाईन सुरेख सुरेख दिलंय. म्हणजे वरती किती सुंदर सुंदर हे बघा ना, संकल्पना आहे. डिझाईन वेगळी, ह्याची वेगळी आहे, ह्याची वेगळी थोडीशी. आणि हे कमळ कमळ ते मार्गशीर्ष महिन्यामध्ये बऱ्यापैकी कमळ हळदी कुंकवासाठी बघा डेकोरेशन करतात. गेलंय ना. बरं. पण मग आता हळदी कुंकवाला पण सुरेख असं. आणि सगळ्याच कलर संग बघा ना, कशी रंगसंगती वेगळी ठेवली तिने. इथे लाईट ठेवलंय, मध्ये लाईट आहे आणि इथे बॉर्डरला वेगळं ठेवलंय. असं वाटतंय बघा की रांगोळीच काढली दुरून. बाजूला असं दिवे लावायचंय किंवा फुलांची आरास करायची, सुंदर वाटेल. आणि कमळ मध्ये सुशुभ असतं. तोरण असतं, आंब्याचे तोरण वगैरे, दसरा वगैरे त्याच्यामध्ये वापरलं जातं. तोरणाचं पण केलंय. वा, क्या बात आहे. हँगिंग करू शकतो वरती. किती सुरेख. ते रियुजेबल आहे. मस्त. दसरा नवीन इयर साठी झेंडूची फुलं आहेत आणि खाली तिने आंब्याची पानं लावले. किती सुरेख आहे. म्हणजे सुचत जाते ना तुला हे. हळूहळू कसं होतं, बिझनेस मध्ये एकदा आपण पडलो ना की आपल्याला ऍड येत आणि लोक पण सांगत असतील ताई मला हे करून दे, ते करून दे. नक्की त्यांच्या ऑर्डर नुसार साईज वरती दिला जातात. आणि ह्याची काय तोरणाची किंमत आहे? 220 रुपयेच आहे. क्या बात आहे. किती स्वस्त ठेवलंय. म्हणजे याच्या मागे हे मटेरियल असतं जे तुम्हाला आणावं लागतं. त्याच्यानंतर मटेरियल तर असतंच, पण ही जी कला आहे याच्यासाठी एकाग्रता लागते आणि वेळ लागतो आणि व्यवस्थितपणा लागतो. तेच ना, सगळ्यांना ह्या गोष्टी नाही जमत. वा, हे सुस्वागत आहे. सुरेख. दरवेळी आपण काढू शकत नाही ना रोज, म्हणून हे कोण येणारे पाहुणे तरी ठेवलं बऱ्याच वेळेला. आणि बऱ्याच वेळा ह्या रांगोळ्या वापरल्या जाणार आहेत. खूप सुंदर. ही बॉर्डर पट्टी आहे ना. म्हणजे लेप आता ही कशासाठी घेतली, गुरुवारचं बघा लेप देतात आपल्याला, उंबरा लेप दिला जातो, तर ते लेप म्हणजे हे ठेवणार उंबऱ्यावरती आपण लेप देतो ना, हळदीचा वगैरे लेपण करतो, तर त्याऐवजी किंवा तुम्ही बॉर्डर पट्टी म्हणून पण हे करू शकता. उंबरा पट्टी किंवा असं दरवाजाच्या समोर सुंदर वाटेल. काय रंगसंगती दिली, सुंदर सुंदर. वा, थोडस पॅटर्न बघा त्याच्यामध्ये वेगळं. ही कशी पट्टी मग एक सिंगल आहे ती 250 250 आहेत. बरं. बघा त्याच्यामध्ये पण पॅटर्न आहेत. हा तर सुरेखच वाटतोय. मस्त. बाकीचं वर्क चालू आहे माझं. अच्छा, चालू आहे काम. चालू आहे, वर्किंग मध्ये आहे. बरं. ऑर्डर वेलकम असणार. अच्छा, सुस्वागत. म्हणजे ताईचं काम चालू आहे. आणि बघा मोठ्या मोठं पण आहे ऑर्डर. अच्छा, सप्तपदी पण दाखवते. बरं, ठीक आहे. वा, काय सुरेख. तिथे नवरा नवरी आतमध्ये वेलकम करणार तेव्हा पण. आणि आपल्या विधींच्या वेळेस किंवा गणपती येतात सगळ्या वेळेस सुंदर वाटतं.
बऱ्याच कार्यक्रमाला होणार आहे. अशा रांगोळ्या आहेत की ह्या त्या पुढच्या ह्याला जाणार आहेत. Possible आहे. आणि व्यवस्थित मनात ठेवायचं तुम्हाला. छान, मस्त. पावलं पण छान आहेत. Trending आहेत का? म्हणजे स्वामींचं बनवलेलं आहे मी. दाखव. खूप छान. वा, काय चालू मध्ये आहे श्री थोडं स्वामी working. समर्थ. खूप श्री स्वामी सुंदर. समर्थ. अजून काम चालू आहे वर्किंगला. उद्या करणार आहे ते. स्वामी देतील तुला ते आयडिया आणि बरोबर होईल. स्वामींनीच हे सगळं मला आणि दिलंय. सुचवलंय. स्वामींचं तर खूपच कृपा आहे. सगळ्यांचं सगळं भलं हो आणि हिच्या पण व्यवसायात प्रगती हो. खूप छान कल्पना आणली आणि वेळ काढून बाळाला बघून घरचं सांभाळून घरातच एक गृहिणी आपली करते व्यवसाय, तिला नक्की सपोर्ट करा आणि कमी बजेटमध्ये तिची कला सगळीकडे पोचवा. आपण बघूया अजून. हा. मग आता ह्या सगळ्या ह्याच्याच येतात असं वाण म्हणून देण्यासाठी. वाण तर छानच आणलेस, म्हणजे बजेट प्रमाणे. हे कितीला असेल सिंगल? हे 50-50 आहे. बघा 50. आणि हे सगळ्यात कमी वाले कोणते? 30 वाले आहेत. 30 वाले आहेत बघा. हे 20-25 खूप सुरेख. म्हणजे ज्याला देणार आहात ना, दिवा लावून मस्त देवासमोर वगैरे ठेवणार. हाफ कॉर्नर आहे. बरं, बघू. हे हाफ कॉर्नर अजून बनवलेलं आहे. अच्छा, हा. म्हणजे तुम्ही हे भिंतीला दाखव आम्हाला कसं काय. अच्छा, अशा प्रकारे. मग ते दिवे फुलं वगैरे ठेवू शकतो. दिवा लावला तरी चालेल. बरोबर, सुंदर. किंवा त्याच्यामध्ये मोठी पण करून मिळेल तुम्हाला. अजून असा हाफ भेटतो. तू दोन्ही जॉईन केलं की फुल होतं. अरे वा, छान. हे कितीला आहे? हे पण 30-40 रुपये असं मिळेल. क्या बात आहे. बघा ना, हे अशी तुम्ही मैत्रिणींना वाण म्हणून या मकर संक्रांतीला देऊ शकताय. हे आपल्या मैत्रिणीने ही सगळं आणलेलं आहे, जे तुम्ही नजरेसाठी वगैरे पण वापरू शकता. खूप सुंदर सुंदर आहेत. आणि हे जरा वेगळं. आपल्याला दिवा हा, त्याच्यावर पण ठेवू शकतो. तेल वगैरे लागतं. आणि ही अशी वस्तू थोडी युनिक आहे. नेहमी आपण स्टील देतो, प्लास्टिक देतो, काय तर हे वेगळं तुम्ही देऊ शकताय. तेवढं बजेट असेल तर, की नाही. तर बऱ्याच गोष्टी आहेत. पेंडिंग आहेत सगळे. हा, बरं. हे ना आपण आहे ना, हे एक सिंगल एक घेतले ना पीस, तर आपण अशी रांगोळी पण तयार करू शकतो. बरोबर. आणि मस्तपैकी दिव्याची जेव्हा ती फ्लॅश पडते तेव्हा खूप छान सुंदर वाटते. म्हणजे ते चकाकतंय ना. लोकर जी आहे ती मॅट आहे ना, जी उलन ती वेगळीच आहे. त्याच्यामुळे त्याला शाईन आहे एक प्रकारची बघा, वेगळीच. त्याच्यामध्ये फिनिशिंग असल्यामुळे ते छान रांगोळी कशी चमकते रिअल मध्ये कशी असते तशी. तर जयश्री, मग आता ह्या ज्या फरच्या उलन पासून बनवतात, मग ही समजा कोणाला हवी असेल तुझ्याकडे मिळते का? कारण बरंच दिसतंय कलेक्शन. आपल्याकडे 35 शेडच्या प्लस वरती कलर अवेलेबल आहेत. आणि सगळ्याची क्वालिटी खूप मस्त आहे आणि सॉफ्टनेस चकाकीपणा खूप मस्त आहे. आणि पाहिजे तो कलर तुम्हाला मिळेल. बरं. तर ताईचं बघा, म्हणजे हे व्यवसाय करते पण आहे, पण तिच्याकडे शिकण्यासाठी क्लासेस घेते ह्या कमी वेळामध्ये. कोणत्या वेळात असतात क्लासेस? क्लासचे बॅच असतात की मी टायमिंग फिक्स करते नेक्स्ट वीक मध्ये, तसं सांगते समोरच्याला. आणि क्लासमध्ये जे स्टुडंट येतात ना, ते एका ठिकाणी सामान मिळत नाही. बरोबर. म्हणून मी माझ्या ठिकाणी सगळं अवेलेबल केलं. होलसेल रेटला स्टुडंट साठी खास केलं, कमी प्राइस मध्ये. आणि तिने तिच्या विद्यार्थिनीसाठी सुद्धा केलंय. पण तुम्हाला कोणाला हवं असेल तर आपण दर विचारूया. काय दर असणार आहे त्याचे? जे ना 420 रुपये केजी आहेत. बरं, 420 रुपये किलोने येणार. 420 रुपये किलोने येणार आहे तुम्हाला. आणि याच्यात मग किलो मध्ये किती बसतात तरी? हे किलो मध्ये 10 शेड बसतात. आपले मेन कलर असतात ना, येलो ते येतात. ओके, ते शेड येतात. हिरवे वगैरे, हिरवा वगैरे. म्हणजे तुम्हाला जे रंगसंगती हवे, एवढे सारे 35 शेड आहेत. त्याच्यामध्ये कुठला रंग तुम्हाला हवाय त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता येऊन. मग ऑनलाईन वगैरे आहे सुविधा? कुरिअर सुविधा पण आपल्याकडे अवेलेबल आहे. आपलं चेन्नई पर्यंत आतापर्यंत माझ्याकडे गेलेले आहे. म्हणजे मी ओनली व्हॉट्सअप युज करत होते, तरी पण चेन्नई पर्यंत मी आतापर्यंत माल पोहोचवलाय. आणि सगळ्यांना खूप छान आहे. आणि क्वालिटी खूप छान आहे, उत्तम आहे. बघा, फरची ही लोकर वापरली जाते ह्या सर्व रांगोळ्यांसाठी. आणि त्याची क्वालिटी बघा, खूप सुरेख अशी आहे. आणि प्रत्येक रंग तुम्हाला मिळतो. म्हणजे डार्क आहे, मधला शेड आहे. आणि एका कलर मध्ये 3 ते 4 शेड असतात. प्रत्येक अवेलेबल कलर. येलो मध्ये केशरी, पिंक मध्ये डार्क, बेबी पिंक, असे सर्व आहे. म्हणजे पिंक मधले वेगळे, लाल मधले वेगळे, ब्ल्यू मधले 3-4 रंग, हिरव्या मधले पण दिसतात बरेचसे. पोपटी आहे, मोरपिशी आहे, तो शेवाळी दिसतोय. आणि हे सगळे वापरले जातात शुभ आपल्या रांगोळीसाठी. ते सगळेच रंग, जसे आपण रांगोळी आणतो तेच कलर तुम्हाला ताईने ठेवलेले आहेत. बस, जसं तुम्ही समजायचं की ती आपली रांगोळीच आहे आणि ती आपण हाताने काढतो आणि ही फक्त
शिकायची करायची आहे. तर हे तुम्हाला सर्व फरची जी उलन आहे ती मिळणार आहे आणि ताईने किंमत पण तुम्हाला सांगितली आहे. जर तुम्हाला शिकायची इच्छा असेल तर नक्की. शिकवणार सुद्धा आहे. तुम्हाला कोणती बॅच हवी, कसं यायचंय, काय ते सगळं तुम्हाला कसं आहे. मग इथे आपण ऐरोलीला सेक्टर 3 ला आहे. मी ऍड्रेस सेंड करेल सेक्टर 3 मध्ये बरोबर. मध्ये आणि स्टेशन पासून वॉकिंग अगदी 2-4 मिनिटांवर तुम्ही इथे पोहोचू शकता. मी सुद्धा आता ऐरोली स्टेशनला उतरून श्रीराम विद्यालयापासून जवळ आली. तर तुम्हाला ऍड्रेस दिलेला आहे ताईचा आणि नंबर सुद्धा दिलेला. कोणाला शिकण्याची इच्छा आहे, हे छान कलाकुसर आहे रांगोळ्या पाहिजे किंवा रांगोळ्या हव्यात, रांगोळ्या प्रत्येकाला तर वेळ नाहीये, पण कोणाला रांगोळ्या झटपट अशा हव्या असतील, सामान पाहिजे. हो, आणि साहित्य हे सगळं हवं असेल. आणखीन काय काय साहित्य तुझ्याकडे? माझ्याकडे ऑल त्याच्यामध्ये सामानामध्ये उलण आणि सेकंड नंबर मध्ये रेक्झिन यूज केलं जातं बेसला. कॅनव्हास पण आहे ऑप्शनला, पण कॅनव्हास पेक्षा ना रेक्झिन जास्त यूज केलं जातं. बरं. ओके. आणि म्हणजे ते असं फोल्ड होतं ना? हो, फोल्ड होतं आणि वॉश केल्यानंतर ते खराब नाही होत. जेवढी हे असते ना, क्षमता असते ना चिटकून येण्याची, बरं. जास्त दिवस टिकते. छान, ताईकडून बघा माहिती सुद्धा मिळते. म्हणजे एक ती पूर्ण तयार आहे आणि तुम्हाला शिक्षिका पण झाली आहे, शिकवते. आजपर्यंत किती जणी शिकल्या? आतापर्यंत मी नुसतं 1-2 महिन्यात 25 ते 30 लेडीज. खूप चांगलं आहे. आपली ही कला दुसऱ्यांना देणं, ज्ञान देणं खूप चांगली गोष्ट आहे. आणि आता पण ती तुम्हाला थोडी टिप्स पण सांगते की करताना तुम्ही कसं करणार आहे. प्रत्येक गोष्टीचं मला ना म्हणायचं थिकनेस चेक करून घ्या. कारण कसं होतं, तिच्याने रांगोळी केल्यानंतर ती म्हणजे कडक होते आणि बरोबर फरशी बरोबर अटॅच होते. बरोबर सॉफ्ट झाली पाहिजे. म्हणजे हे आता हिने केलेलं बघा कसं काम आहे. तुम्ही ज्याला देणार आहात आणि ज्याला विकणार आहात किंवा ती व्यक्ती कितीतरी वर्ष तुमची आठवण काढेल आणि दुसऱ्यांना सांगेल की 4 मैत्रिणी कुठून घेतलं, तर इथून मला वाटतं क्वालिटी बेस्ट. बरोबर आहे, बरोबर, चांगली गोष्ट आहे. म्हणजे चांगलं मटेरियल ठेवलंय आणि त्याच्यावरती ही कला आहे. आणि नाहीतर मग ह्याच्यावर काय वापरतात ह्याच्या ऐवजी? कॅनव्हास वापरतात. त्याच्यामध्ये पण थिकनेस चेक केला पाहिजे, कारण तो पण थिकनेस वरती डिपेंड. फक्त ती धुता नाहीत कॅनव्हासची? धुता येते, वॉश करता येते, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. पण बेस्ट सगळ्यात मला असं वाटतं रेक्झिन चांगलं आहे. माझ्या अनुभवानुसार मी पण युज केलं. बरं, मग आता हे कोणाला हवं असेल तर हे रेक्झिन कसं आहे? आपल्याकडे 180 रुपये मीटर आहे, जे की बाहेर 250-300 रुपये मीटर भेटतं. जे हाय क्वालिटीचं, पण आपल्याकडे हाय क्वालिटी 180 मध्ये. बघा, चांगल्या क्वालिटीचं तुम्हाला रेक्झिन हवंय तर 180 ला मिळणार आहे, बाहेरच्या पेक्षा स्वस्त. मग त्याच्यामध्ये पण रंग वगैरे असतात का बेसला? आता डार्क कलर 2-3 ठेवले, तुम्हाला पाहिजे ते कलर अवेलेबल. बरोबर. म्हणजे ग्रे असं, म्हणजे काळपट असे रंग आहेत, ब्लॅक, खराब नाही होणार. बरोबर. तर हे महत्वाचं म्हणजे रांगोळी काढायचं टेन्शन गेलंय. आणि लहान मुलं असल्यावर पहिली पुसतात, पुसली जाते, परत ते गोळा करा, त्यात खूप वेळ जातो, पाहायला लागते. आपण ही नुसती रांगोळी ठेवायची आणि खराब झाली तर टेन्शन नाही. आणि कोणाकोणाला येत नाही रांगोळी, तर काढतोच आपण दारात, पण कोणाकोणाला वेळ नसतो हल्लीच्या धावपळीमध्ये आणि दिसायला सुंदर अशी. सगळ्यात महत्वाचे टूल्स वापरले जातात आपल्या गन मिशन बोलतात. गन मिशन बोलतात. 40 वेटचे आहे आपल्याकडे आणि कंपनी पण खूप ब्रँडेड आहे. आणि सगळ्यात महत्वाचं ती म्हणजे प्राइस बाहेरच्या मार्केटपेक्षा कमी आहे. 300 ला भेटते बाहेर, आपल्याकडे 250 मध्ये भेटते. ही चार्जेबल आहे का? म्हणजे लाईट एक्सचेंज बोर्ड वरती आपण करू शकतो. चार्जिंग त्याला लावायचे, वायर दिलेली आहे. आणि ह्याला मग ग्लू येतो ना स्टिक आपल्या असतात ना, ह्या स्टिक आपल्याकडे त्यामध्ये अटॅच करायच्या. बरं. स्टिकची सगळ्यात महत्वाची क्वालिटी चेक करा, कारण कसं होतं क्वालिटी चेक केल्यानं 5 मिनिटात. आता ह्या स्टिकच्या 2 लागतात, 1 लागते ना, तिथं बाकीच्या 2 लागतात. अच्छा, दाखव बरं. त्याचं क्वालिटी चेक हे बघा, हा ग्लू असतो ना, ह्याच्यावरच चिकटली जाते. बरं, चेक करा असं मला म्हणायचं. बघा, मग ह्याच्यामध्ये ते अटॅच करून मग तुम्हाला सर्व हे करायचंय. आणि मेन म्हणजे मुळात तुमच्या अंगात ही कला असली पाहिजे, आवड असली पाहिजे, तरच तुम्ही कराल. नाही तर तुम्ही घेणार आणि ते करणार, किचकट वाटलं का टाकणार, असं नाही. पण प्रत्येकाचं हे नसतं, ज्याला आवड आहे ते. बॉक्स आपल्याकडे भेटतं, 40 स्टिक असतात आणि क्वालिटी पण चांगली आहे. कितीला मिळतो हा? 250 मध्ये आपल्याला 40 स्टिक भेटतात. ह्या 40 स्टिक ग्लूच्या तुम्हाला स्टिक हव्या तर 250 ला. आणि ही मशीन आहे ती 250 ला मिळतात. तर लक्षात ठेवा, तुम्हाला हे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. अगदी ज्या रॉ मटेरियल म्हणजे तुम्हाला रांगोळीसाठी ह्या लागतंय, मॅटच्या रांगोळीसाठी फरच्या लोकर पासून अगदी होलसेलच्या दरात मिळणार आहेत.
नक्कीच. आणि सगळ्यात महत्वाचं, प्रत्येक चित्रकाराला चित्र काढायला जमेल सेम असं नसतं. हो ना. त्यामुळे आपण काही प्रिंट असतात ज्या की, बरं, बरं. त्याची माझ्याकडे पीडीएफ पण अवेलेबल बर, अच्छा, क्या बात आहे. तशा डिझाईन मध्ये ना फॅलेक्स पेपर समर्थांचं, अच्छा. पेपर वापरू शकतो, पण तो काही दिवसांनी फाटतो. बरं. म्हणून आपण हे कायमस्वरूपीचे प्रिंट असतात ना, त्याच्यावरती 80 रुपयाला ठेवलेले आहेत 2x2च्या. अच्छा, ही एक 80 रुपयाला येणार आहे तुम्हाला जर हवं तर. आणि भरपूर आहेत. ऑर्डर घेताना हे बरंच युज होत असेल ना तुला, भरपूर. आणि स्टुडंटला शिकवताना वगैरे. आणि सगळ्यात महत्त्वाचं यूज डबल होतो. म्हणजे बरोबर. एकदा घेतलं हो की ना. ह्याच्यावर खूप रांगोळ्या बरोबर बरोबर. हे बघा डिझाईन्स आहेत तिने तयार केलेला, त्याच्याबद्दल सांगते. अगदी तुम्ही कागदावर पण करू शकता घरात, असं नाही. पण हे जर तुम्हाला व्यवसायात करायचं तर नक्की ह्याचाच वापर करा. वेळ कमी होत जातो. वेळ कमी जातो, कारण ते कागद वगैरे. फिनिशिंग प्रॉपर यावं. बरोबर, म्हणजे दिसतंय ना ती प्रिंट बघा कशी आहे. मग हे सगळं 80लाच आहे. हा 80ला. हे मोठं जास्त असेल ना? नाही सेमच आहे. सेमच आहे. बरं, तर त्याच्यापेक्षा मोठ्या पण खूप भेटतात आणि ज्यापेक्षा लहान पण भेटतील. बरं, बघा. तर हे सगळं मिळतंय. मला तर माहित पण नव्हतं की हे पण याच्यावर असं आहे. ज्या क्षेत्रात जो असतो त्यालाच माहित असतो. वा. आणि असं स्वस्तिक वगैरे काढायच्या प्रिंट आपल्याला प्रॉपर यावं यासाठी पण छोट्या प्रिंट भेटतात. बरं. 40 रुपये 20-30 रुपयापर्यंत असतात. 30-20 रुपयाला मिळणार आहेत छोट्यावाल्या तुम्हाला. तर ताईकडे अगदी सगळ्या गोष्टी तिने ठेवलेल्या आहेत तिच्या स्टुडंटसाठी, आणि त्या शिकतायत सुद्धा आणि घेऊन करतायत, आणि त्या सुद्धा व्यवसाय करतायत. त्या पण ऑर्डर घेतायत ना? नक्की. हो, माझ्या खूप स्टुडंट आहे ना, माझ्यापेक्षा खूप जास्त इन्कम केला. अरे वा, आनंद वाटतो. खूप छान. कारण आपण एखाद्याला कला देतो ना, जेव्हा ती शिकवतो ना, त्यानंतर त्याचा- त्याची प्रगती बघून आपल्याला मस्त, जास्त छान आनंद छान छान. चांगली गोष्ट आहे आणि चांगले विचार आहेत. जे ज्ञान आपण सगळ्यांना देतो ना, तर आपलं ज्ञान वाढतं, नक्कीच वाढत असतं. आणि ती आणि तेव्हा आपल्याला कुठे ना कुठे काही नाही असं हो ना. नक्कीच माझ्यासाठी हो होते. नक्की, खरंच असंच असू दे. खूप छान आहे कला, आणि छान छान रांगोळीचे बघा. तुम्हाला रांगोळ्या रेडीमेड अगदी हळदी कुंकवाला हव्यात, किंवा तुम्हाला काही लग्न सराईमध्ये हव्यात, घरामध्ये हव्यात, त्या घेतल्या का तुम्हाला अगदी कायमच्या होऊन जाणार आहेत आणि धुता येणार आहेत, आणि छान रिझनेबल दरामध्ये ठेवलेले आहेत. कारण मी आता एवढं बघते एक्झिबिशन्स वगैरे, तर एवढे दर कुठेच नाहीत, आणि खूप अजून पण आहेत. आता तिचं जस्ट गेलेत आणि तुम्हाला ऑर्डर प्रमाणे मिळणार आहेत. खूप छान क्वालिटी. ऑल टोटल हे ऑर्डरचेच आहेत. माझ्यासाठी स्वतःसाठी राहतच. रांगोळी बनवता आले राहतच नाही. बरोबर, राहत नाही. तर खूप सुरेख असं बघा ना, छान चमक आहे त्याला, आणि दिसायला पण हुबेहूब आपण ठेवल्या ना तर लांबून वाटते की रांगोळीच रेखीव अशी काढलेली आहे. तर तो रेखीवपणा प्रत्येक गोष्टीमध्ये बघायला मिळाला. छान विचार केलेला आहे, मटेरियल छान वापरून केलेलं आहे, आणि बजेटमध्ये ठेवलेलं आहे. खरंच खूप छान. म्हणजे सामान्य व्यक्तीला पण घेता याव्या, चांगली गोष्ट. असल्यानंतर घेता येतात प्रत्येक गोष्ट, पण त्याच्यापर्यंत पण आपण अवेलेबल. छान विचार ठेवलेत, आणि चांगली तुझी प्रगती हो. माझ्यातर्फे आणि माझ्या युट्यूब फॅमिली तर्फे तुझ्या या व्यवसायाला, तुझ्या पुढच्या वाटचालीला श्री स्वामी समर्थ खूप प्रेरणा देवत, आणि खूप तुझी भरभराट हो. खूप सगळ्यांना अजून ज्ञान देशील, आणि त्याच्यातून पण एक दुसरी जयश्री उभी होईल. की आज त्या सुद्धा नाव सांगतील की जयश्री मॅडमने आम्हाला शिकवलं. ही कला दुसऱ्यांना पारंगत होईल. आणि ह्या तुम्हाला जर सगळ्या गोष्टी हव्या तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे. तर तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा जयश्री. छान तुझी कला आहे. मी सुद्धा रांगोळी घेणार आहे विकत इथून. आणि आजचा हा व्हिडिओ आपल्या मैत्रिणीचा आवडला असेल तर नक्कीच शेअर करा, आणि लाईक करा, आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.